नमस्कार. मी राजेंद्र कांगन. लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत, की ओव्हर प्रोडक्शन होऊ नये यासाठी कुठले-कुठले टूल्स वापरतात. तर त्याच्यामध्ये एक असतं, की पूल सिस्टम. जशी तुम्हाला डिमांड आहे त्याप्रमाणे प्रोडक्शन चालू करणं. तर जस्ट इन टाईम. जशी तुम्हाला ऑर्डर येईल तसं ते प्रोडक्शन चालू करणं. तिसरं म्हणजे कान्बान. कान्बानमध्ये कसं, की जॉब कार्ड बनवणं. जेवढी बॅच क्वांटिटी हवी आहे तेवढंच प्रोडक्शन घेणं. चौथं म्हणजे तुम्हाला शेड्यूल करणं. तुम्हाला एनालिसिस करणं, की कस्टमर कुठल्या महिन्यामध्ये कशाप्रकारे ऑर्डर देतं, त्याप्रमाणे प्रोडक्शन घेणं. चौथं म्हणजे तुम्हाला लागणारा टाईम आहे, टाक टाईम आहे, तो कस्टमर टाईम किती आहे, डिमांड आणि प्रोसेस डिमांड टाईम किती आहे, त्याप्रमाणे प्रोडक्शन घेणं. तर अशा पद्धतीनं आपण ओव्हर प्रोडक्शन जे आहे, ते आपण कमी करू शकतो आणि आपला नफा वाढवू शकतो. कारण ओव्हर प्रोडक्शनमध्ये तुमची मटेरियल, मॅनपॉवर, तुमची जागा, स्पेस, पैसा हा सगळा इन्व्हेस्ट होतो आणि तो ब्लॉक होतो जेव्हापर्यंत ते मटेरियल डिस्पॅच होत नाही. तर त्यामुळे आपण सर्वांनी ओव्हर प्रोडक्शन कमी करून आपला नफा वाढवू शकता. आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, वेस्टेजेसमधला दुसरा प्रकार म्हणजे वेटिंग टाईम. वेटिंग टाईम कशा पद्धतीनं होतं आणि ते वेटिंग टाईममुळे काय नुकसान होतं आणि ते कशा पद्धतीनं आपण ते कमी करून आपल्याला नफा वाढवू शकतो, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.